नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या भागात आज आपण पाहणार आहोत. रम्या पार्थसाठी कॉफी आणते. पार्थ रम्याला म्हणतो, थँक्यू रम्या, जे काही झाले ते तू मनात न ठेवता तू माझ्यासाठी कॉफी घेऊन आली. थँक्यू, मला कॉफीच हवी होती. रम्या म्हणते, आत्तापर्यंत तेच करत आली, पण तरीही पार्थ म्हणतो, अगं प्लीज या विषयावर नको बोलायला. रम्या म्हणते, का पार्थ? का नको हा विषय? पार्थला म्हणते, तू काहीही न बोलता मी तुझ्यासाठी मनातलं ओळखायचं, फक्त कॉफीच नाही अशा 100 गोष्टी करायचे मी तुझ्यासाठी. तेव्हा त्यामागचं माझं मन तुला काहीच कळलं नाही. असं कसं रे पार्थ? पार्थ रम्याला म्हणतो, तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच नव्हतं आणि येऊ शकत नाही. पार्थच्या हातातली कॉफी टेबलावर ठेवत असताना खाली सांडते. त्यावेळी रम्या टेबलवरचा टिश्यू पेपरने सांडलेली कॉफी पुसून घेते आणि तो टिश्यू पेपर कचऱ्याच्या डब्यात टाकते. तेव्हा तिला दिसते मी पार्थला दिलेलं गिफ्ट कचऱ्यामध्ये. रम्या पार्थला म्हणते, तू जर माझ्याशी लग्न नाही केलं तर मी अशीच राहील आयुष्यभर. रम्या पार्थचं बोलणं न तिथून निघून जाते. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पार्थ आणि नंदिनी एका कॉफी शॉपमध्ये जातात. तेव्हा तिथे पार्थने नंदिनीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. पण दुसरीकडे मंजू आणि तिचा नवरा नंदिनीच्या घरी जात, कारण पार्थ आणि नंदिनीचं लग्न तोडण्यासाठी. पण पुढील भागात आपण पाहणार आहोत पार्थ आणि नंदिनीचं लग्न होणार की नाही. असेच नवीन अपडेट या चॅनलला मिळून जाईल. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की